मुस्लिम बहुल भाग विकासापासून कोसो दूर, त्रस्त नागरिकांचा नगर परिषदेला निवेदन. मुस्लिम समाजाला निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासने हवेत विरल्याने आणि प्रचंड दुरवस्था झाल्याने बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2, इक्बालनगर व मिर्झानगर येथील संतप्त नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि युवकांनी नगर परिषदेत धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या 3 ते 4 वर्षापासून या प्रभागात नवीन नळाची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण न करताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाडून ठेवले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे हे ओळखणे कठीण झाले आहे. या प्रभागात हाजी उस्मान डोंगरी उर्दू शाळा, मौलाना आझाद शाळा, गुलशने इब्राहिम शाळा यासारख्या अनेक शाळा आहेत. तसेच सहकार विद्यामंदिर, सेंट जोसेफ आणि केम्ब्रिज स्कूलच्या बसेस याच मार्गावरून जातात. या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तात्काळ दिलेल्या निवेदनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मिर्झानगर प्रभाग क्रमांक 2 आम्ही सर्व सिटीजन लोक व इतर सर्व आपल्या प्रभागात येतील प्रभाग 2 मधील सर्व मिळून आपल्या म्हणजे जे आपल्या अडचणी आहे त्या सीओ साहेबांना निवेदनामार्फत म्हणजे सादर केले आहे. त्यामुळं आमची अपेक्षा हीच आहे की सीओ साहेबांनी त्या त्वरित त्याच्यावर कारवाई करून तात्काळ ते पूर्ण करावं आणि आमच्या प्रोग्रामामध्ये म्हणजे रस्ते, नाल्या, स्वच्छता, पाणी पुरवठा हा अपुरा असल्यामुळे आमच्या सोयी सुविधा पूर्ण करण्यात याव्या. आम्ही मिर्झानगर व इक्बालनगर प्रभागातील रहिवासी आहोत आणि आमच्या एरियात रस्त्याची कामे 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे. खड्डे पडलेले आहे. विद्यार्थ्यांना आणि लोकांना येण्या जाण्यास अडथळा होत आहे. शाळेचे बसेससुद्धा येत नाही आणि स्वच्छतेची सुद्धा कामे पूर्ण होत नाही. तरी हे विकास कामे होण्याकरिता आम्ही आज सीओ साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की आमची कामे 8 दिवसात पूर्ण करा, अन्यथा आम्हाला पुढचं आंदोलन करावं लागेल. बस.